फलंदाजीसाठी आवाहन केलेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गुडसेनकडनं जयेश फलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू सुरेख असा कॅच होती, परंतु इथे कॅच ड्रॉप झालेली आहे पहिल्याच चेंडूवर आणि मिळते ती एक धाव. मानिवली पाडा संघाचा हा हिटर म्हणून ज्याची ओळख आकाश, वन मॅन आर्मी आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो देवेंद्र. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही आणि चेंडू जातोय सीधा विकेट किपरच्या हातामध्ये. जयेश सुरेख अशी गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले मध्ये, परंतु आकाश देखील तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. तिसरा चेंडू, मोठा फटका आलाय बॅटच्या रडार मध्ये आणि हा धन 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 करीत चौकार. कॅच होती. आकाशला यावं लागेल डगआउट बॉक्स मध्ये. पहिल्या विकेटचं पतन. नाराज आहे आकाश. जास्त काही योगदान देता आलं नाही आपल्या टीमसाठी आणि नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये जात आहे स्ट्राईक एंडवर. छोट्याला मोठी केली करावी लागेल. फुल टॉस चेंडू होता, परंतु चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आणि खूपच सुरेख असं जजमेंट आणि कॅच आउट. दुसरा चेंडू आणि क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या बाहेर, आवाक्याच्या बाहेर आहे तो षटकार.
देवेंद्र तिसरा चेंडू हा देखील बॅटच्या रडार मध्ये क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक एका हातात झेल पकडण्यात आलाय जयेशच्या माध्यमातून सुंदर नवीन फलंदाज आलाय मयूर हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील मिस फिल्डिंग बघायला मिळाली त्या तिथे क्षेत्ररक्षकाकडनं आणि 4 धावा मयूरच्या बॅटमधनं हल्ले चढवायला घेतलेत गणेशवर हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू शिल्लक घणाघाती प्रहार केलाय गणेशवर हा देखील मोठा फटका आलाय बाबा 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 षटकार डीजे संख्या आहे धावफलकावरती ती 25 पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी चालू आहे मानुली पाडा या संघाकडनं हॅलो गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय दुसऱ्या स्पेल मध्ये रोहित या जयेश डिफेन्स करत असताना आदित्य आणि तिथे मिस फिल्डिंग बघायला मिळते मागून बॅकअप आहे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव आदियाच्या बॅटमधनं एक धाव जयेशचं स्वतःचं वैयक्तिक दुसरं स्पेल चालू आहे दुसऱ्या स्पेल मधला पहिला चेंडू त्याच्यावर एक धाव हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि कॅच ड्रॉप झाली या ठिकाणी थोडी फंबलिंग होते परंतु एकच धाव जीवनदान मिळालंय मयूरला मोठे फटके मारण्याची क्षमता ठेवतो मयूर आणि ते फटके देखील त्याच्या बॅटमधून आलेत दोन्ही नावाजलेले संघ एकच विभागातले संघ आसपासचे संघ अनकरपाडा वर्सेस मानिवली पाडा फुलटा चेंडू आणि रिवर्सच्या माध्यमातून येतोय चौकार फटका सजवलाय आधी याने रिवर्सच्या माध्यमातून 4 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा होत असताना जयेशच्या तुटून पडलाय हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे
लेग बाईच्या स्वरूपाने एक धाव. तिसऱ्या षटकामधला 5वा चेंडू असेल. मयूरच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू देखील भन्नाट वेगात होता. मयूराला काही समजलं नाही आणि हा येतो निर्धाव चेंडू. बॉल येऊ ना तिकडे द्यायचं, थांब जरा. तो गोलंदाजीसाठी एक जुनं जाणत खेळाडू, अनकरपाटचे सुपुत्र, महाराष्ट्र पोलीस रवी धुमाल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावरती ती 32. पहिला स्पेल घेऊन येतात आपल्या कोट्यातले रवी आणि हारी वाशच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही संबंध येत नाही आणि निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव रवी धुमाल यांच्या माध्यमातून. दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे. दुसरा चेंडू आणि त्यांच्यावर केलेला प्रहार आणि हा येतोय घणाघाती षटकार. तिसरा देखील आणि हा येतोय क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर आणि हा येतोय बॅक टू बॅक 2 चेंडूवर दुसरा षटकार. आधी याच्या माध्यमातून हल्ला बॅक टू बॅक 2 षटकार. हा आलाय फुल टॉस चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार आधी याच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार. मध्ये 3 चेंडू आणि 3 षटकार. आधी याच्या माध्यमातून 1 मॅन आर्मी असा खेळ करत असताना ग्राउंडच्या आतमध्ये, परंतु रवी यांना कमबॅक करावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. 5वा चेंडू हा देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात. बॅट आणि बॉलच्या मध्ये काय संबंध येत नाही आणि निर्धाव चेंडू. 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू. हा देखील मोठा फटका मारण्याच्या आणि याच्यामध्ये विकेट होत आहे आधी यांची. षटक असेल, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल मानुली पाडा या संघाकडून. आणि स्ट्राइक एंडवर फलंदाज आहे डॅनी. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर आणि हा येतोय निर्धाव चेंडू. कमबॅक करून देत असताना
निलेश. स्कोर बोर्ड झालाय 50. 50 धावा धावफलकावरती. हा देखील मोठा फटका आलाय बॅटच्या रडार मधून. डॅनी यांच्या बॅट मधून आलाय घणाघाती षटकार. च्या बाहेर. चेंडू घेऊन येतात असताना निलेश. चेंडू हवेत. चेंडूच्या खालती क्षेत्ररक्षण कोणती चूक करणार नाही. आणि हा जेल बाद. नांदगावचे उद्योगपती माननीय श्री दिनेश दादा नारायण शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत कपिल दादा शेलार यांचं देखील आगमन झाले. पाहुण्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावे. आई गावदेवी चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज. पाचवा चेंडू यश याच्या माध्यमातून, परंतु निर्धाव चेंडू. अतिरिक्त धावा चालत असताना निलेश. वाईट चेंडू. शेवटच्या षटकामधले 2 चेंडू शिल्लक. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गॅप मध्ये आहे. फिल्डरच्या डोक्यावरनं जातोय. थोडी चांगली क्षेत्ररक्षण आणि ह्या मिळतील त्या फक्त आणि फक्त 2 धावा. पहिल्या इनिंगच्या 5व्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू असेल. निलेश सामना करेल तो. यश यंगस्टर आहे मानिवली पाडा संघाचा. यश शेवटचा चेंडू असेल. 5व्या ओव्हर मधला मोठा फटका आलाय. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे गणेश यांच्या माध्यमातून काही चूक होणार नाही. आणि शेवटच्या चेंडूवर आलाय विकेट. सुंदर. आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती धावफलकावरती 59. 60 संख्येचं आव्हान अंतर मानिवली पाडा या संघाने
डॅनी शिंगोले. यस, क्या बात आहे. डॅनी शिंगोलेचा आवाज आपण ऐकत होता आतापर्यंत. रायझिंग स्टार ऑफ समालोचक आहे. एक नव्या पर्वाची सुरुवात त्यांनी केलेली आहे सुनील पवार यांच्या समेत. तर सामन्याला सुरुवात करूया आपण. जो टार्गेट पत्ता आपण निर्धारित 5 षटकामध्ये प्रति षटकामागे जर 12 पाहिला पण तर 12-5-60 जवळपास 12 धावाची सरासरी तुम्हाला पार करावी लागेल. टीम पत्ता आपण बॅटिंग करणारा अंकरपाडा टीमला. पहिलाच बॉलवर कट करण्याचा प्रयत्न होता पण चांगला लेंथ होता, चेंडू होता, बीट झाला. बॅटर पाहतोय स्ट्राईकला आपण सचिन, नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण दया. नाम तो सुना ही होगा, दया. कुछ तो गडबड है. पण इथं मात्र काही गडबड नाही पाहिजे टीमसाठी. चांगली बॅटिंग का दयाला सुद्धा करावी लागेल. बॉल याच पात्र ड्राईव्ह केले, खाली क्षेत्र निवडले, आउटफील्ड चांगली. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक अतिशय वेगात चेंडूपर्यंत धावताना चांगलं फिल्डिंग पाहतोय आपण, चांगलं फिल्डिंग पाहतोय. 2 धावा इथं मात्र वाचवतोय टीमसाठी. सचिन आता मात्र खातं उघडतोय आपल्या स्वतःचा आणि डावाची सुरुवात करतोय या 2 धावेनी. 60 धावाचं बरोबर टार्गेट आहे. म्हणजे तुम्हाला प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी पार करावी लागेल. इथून जर सामना जिंकायचा असेल खास 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे. ड्राईव्ह केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट किपर बॉलला गॅदर करतोय, अप्रतिम. आतापर्यंत पहिला पण बॉलिंग अटॅक चांगला पाहते आधी. एक जबरदस्त बॉलिंग अटॅक पॉवर प्ले षटक पाहतोय आपण. गावदेवी चषक नांदप 2026 हा फरो पाहतोय आपण. आई गावदेवी क्रिकेट क्लब नांदपच्या माध्यमातून बी टीमच्या माध्यमातून एक छोटस पण का होईना 4 दिवसीय स्पर्धा पाहतोय आपण. चांगलं आयोजन सफल झालंय, उडवलंय, बॅकवर्ड स्कोर लेग फिल्डरला बीट केलंय, खाली एरिया, चेंडू मात्र फरार झालंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, चौकार. चांगला फटका पाहिला. थोडासा डाव्या स्ट्रीचा चेंडू होता, बॅटवर घेतला आणि बॅकवर्ड स्कोरले एका क्षेत्रशीला क्लिअर केलंय आणि बाकीचं काम आउट फिल्डिंग पूर्ण केलंय. चांगला ड्राईव्ह, संधी नाहीये पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला. अप्रतिम फटका, चेंडू परत जाईल, सीमा रेषा पार, आला हा दणदणीत चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खूप लाखमोलाचं सहकार्य केले आहे असे जर विचार केला आपण आई गावदेवी या संघ नांदपच्या माध्यमातून गणेश शेलार, मनोज शेलार, विकी शेलार, भरत शेलार, लवेश शेलार, डॅनी शिंगोले, पवन शेलार, दिनकर शेलार, कल्पेश शेलार, तुषार शेलार, जय शिंगोले दरम्यान परत एकदा चांगला फटका आहे आणि याचबरोबर चांगलं झेल कंप्लीट केल्या गेलं पाहतोय आपण. अप्रतिम, काय इंच जमिनीवरून होता आणि चांगलं झेल कंप्लीट केलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल. जी सरासरी पाहिजे त्यापर्यंत पोहोचलेलं आहे. 1 विकेट जरूर फेकला असेल. आता मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. अपरकडचा अंदाज, थर्डमॅनला बेट केलंय, चेंडू मात्र अतिशय वेगा थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवर मिळालाय तो चौकार.
व्हॉलेंटियरना सर्वांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनवर ताबा घ्यायचा आहे. काही शेक पातळी आपण बसलेले आहेत प्रत्येक पहिल्या दिवसापासून. मिड विकेट असो, लॉंग ऑफ असो, लॉंग ऑन कव्हर असो. मोठं आव्हान नाही, पण दयाच्या बॅटमधून अपरकटचा फटका होता. पाहतोय आपण चेंडूला पाठवले थर्डमॅनकडे, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि अशा तऱ्हेनं पहिल्या बॉलवरती चौकार आले. धावसंख्या पाहतोय आपण 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅच बॉल आले तर ते आपण खिचत ठेवते. पंच यस प्रवीण विशेषर पाहतोय आपण. मॅच बॉल आले आणि सामन्याला सुरुवात लगेच करायची आहे. आमचे भरत दादा खूप अफाट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. बारीक लक्ष ठेवणे बाउंड्री लाईनवर कुठला खेळाडू कुठला आपला टीमचा खेळाडू कुठे आहे आणि या गोष्टीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. परत एकदा अतिशय वेगवान चेंडू होता. प्रश्न विचारला पण ती अपील फिटवून लावताना पंच पाहतोय काय कमबॅक वापसी केली. बॉलरनी वेगवान बॉल होता आणि त्यावर मात्र दया बीट झाले आणि चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. अशा स्थितीमध्ये निश्चित 90च्या दशकचे गाणे जरी वाजवले तरी मनाला दिलासा मिळणारं गाणं वाजवा. या सकाळची सतत तसा आहे तो. आवाज पोचवण्याचं काम करताना खूप छान. आज कुठल्या प्रकारे टेन्शन नाहीये. कॉमेंट्री करताना ज्या प्रकारे आवाज दिलोय आणि कॉमेंटरला काय हवंय, समोर आम्हाला आवाज नाहीये, आमच्या कानापर्यंत आमचा आवाज जर चांगला वाटला मोठा असला तर खूप छान आहे. बोलूया सामन्याकडे. राईट द विकेट राऊंड द विकेट. यावेळेस पता पाहतो की आपण आडबॅटनी खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येकाच चांगल्या अप्रतिम बॉलची मात्र समाप्ती करताना अतिशय चांगले षटक हाताळतोय बॉलर जर पाहिला आपण आकाश. 4 बॉल आतापर्यंत अतिशय अप्रतिम हाताळले गेले. आकाश इज द ग्रेट ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय आपण. बॅटिंग अंकरपाडा करतो ना. बॅटिंग परत एकदा वेगवान चेंडू आहे. परत अतिशय चांगल्या लेंथवरचा चेंडू. आता मात्र निश्चित संघर्ष करताना षटकामध्ये वेगाला भेट होताना असं वाटते की विकेटमध्ये आग ओकतोय. हा बॉलर ज्या प्रकारे वेगवान मारा करतोय. रफ्तार के सौदागर. तिकट अतिशय कोल्हापुरी मिरची ज्या प्रकारे तिकट असते त्या प्रकारे प्रत्येक बॉल तिकट फेकतोय. मध्ये कुठलेही परिवर्तन नाहीये. पॉईंट सोबत पाहतो आपण एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये थर्डमॅन आणि फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग सर्कल मध्ये. हा फटका हवेत होता. असे झेल तुम्हाला कन्व्हर्ट करावे लागतील पण वेगवान फटका होता. जीवनदान मिळालाय बॅटरला. एक सिंगल येते ती या बॉलवरती आणि अशा प्रकारे क्रमांक 2 च्या षटकाची समाप्ती होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 19. अजूनही तुम्हाला येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 41 धावा बनवायला लागेल. 18 बॉल 41 समीकरण. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहतो. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र मौस या टीम सोबत फाईट करेल. मौस टीमनी कुठं जायचं नाहीये. आपल्या कोट्यातला शेवटचा टीम कडून क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी आधी येतोय. पहिल्या षटकात चांगला हाताळला होता पाहतोय आपण. आता मात्र सिंगल धावावर 4 क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. एक मिड ऑफ थर्डमॅन फाईन लेग आणि वाईड इज मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात केले. मिड विकेट बाउंड्री बॅकवर्ड स्कोर लेग आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र फटका चांगला नाहीये. फटका फटलाय सरळ हातात. इथं मात्र हाताला चटका देऊन मात्र चेंडू फरार झालाय 4 धावेसाठी.
एक सोपं झेल ड्रॉप केलंय वाईडीच लॉंगा बाउंड्री लाईनवर आणि त्या जीवनाला फायदा इथे मात्र बॅटर घेतोय काय पाहायचं आहे. चांगला बॉल होता, फसवला होता बॅटरला. यावेळेस पात्र हा फटका कमालीचा नाहीये, हवेचा वेग विरुद्ध आहे. यावेळेस कुठली चुकी नाहीये. विकेट क्रमांक 2चं पतन पाहायला मिळतोय. बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. गणेश आल्या पावले मात्र फटका हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक नाहीये. गोलंच्या डोक्यावरतून सर्वात सुरक्षित फटका म्हटला जाते. डाऊन द ग्राउंडचा फटका होता. एका धावेने गणेश आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 24 धावा. अजून इथून जर विचार केला आपण तर जवळपास 36 धावेची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये. दोन्ही टीमसाठी समान संधी आहे. फरक एवढं की बॉलिंग करणाऱ्या टीमचं वर्चस्व फार जड आहे थोडं, कारण की 30 षटक प्रगतीपथावर फक्त आणि फक्त धाव फलकावर धावा त्या 24 बॅटर बॅटिंगला. इथे मात्र स्ट्राईकला पाहतोय आपण रवी. चांगला चेंडू होता. फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहतोय आधीच्या माध्यमातून. जहाना पोचे कवी वहा पोचे रवी असा हा बॅटर पाहतोय आपण. टीमला मात्र विजय मिळवून देतो की नाही. आधी यांचा एक चांगला तिकट षटक हाताळताना पाहतोय आपण. अजून एकही चेंडू टाकल्या गेलं नाही की त्यावर षटकार किंवा चौकार येईल. एक चौकार आला होता, लकी चौकार. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण झेल सोडला आणि चेंडूला मात्र पाठवलं होतं बाहेर. त्यानंतर लंगवानला एक चांगलं झेल कंप्लीट केले. फुल टॉसर होता फटका. खाली क्षेत्र निवडले. खूप मोठी गॅप आहे. मेडूचा क्षेत्ररक्षक अचूकच फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉल वरती कंप्लीट करताना. धावसंख्या 25. अंकरपाडा विपक्ष मानुलीपाडा अशी फाईट पाहतोय आपण. मानुलीपाडा टीमने प्रथम बॅटिंग करताना 59 धावा धावफलकावर 60 धावाचं आव्हान उभं केलंय. त्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये 10 धावा असं वाटलं होतं की चांगली सुरुवात. त्यानंतर मात्र दुसरं षटक अतिशय चांगलं हाताळलंय बॉलरनी आणि याच पात्र मजबूर केलंय हवेत खेळण्यासाठी. चांगला झेल कंप्लीट. अजून एक धक्का बटलाय. तू चल मैं आया पटावर लावण्याचं काम आता मात्र बॅटर करताना. आणि तिसऱ्या फेरीत सुद्धा 4. पण जर 11च्या नंतर सामना सुरू झाले तर पहिला फेरीतला सामना 5, दुसरा 4 आणि मात्र त्यानंतर सर्व सामने 3 षटकाचे होतील. कारण की दुसरा दिवस आहे. आज एक अतिरिक्त सामना म्हणजे पहिला सेमीफायनलचा सामना आपण खेळणार आहोत. धावसंख्या जर पहिली धावफलकावर फक्त आणि फक्त 25 आहे. अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता आहे. बॉल टाकला नाही मग धाव कशी वाढणार. 12-35 समीकरण पाहतोय आपण. प्रति षटकामागे जर विचार केला आपण यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण. चांगला फटका आहे. खाली क्षेत्र निवडले पण चांगलं क्षेत्ररक्षण. भिंत उभी आहे. ऑन साइड कडे पाहतोय आपण. फक्त आणि फक्त या बॉलवरती एक सिंगल. इथे मात्र कंप्लीट. एक एक धावीनी मात्र काही सध्या होणार नाही. अजून एक युवा बॉलर पाहतोय आपण. रुपेश भूपेश येतोय.
चौथे षटक टाकण्यासाठी टर्निंग पॉईंट षटक असते. 5 षटकाच्या सामन्यामधले चौथ्या षटकामध्ये समजून जाते की सामना कुठल्या टीमकडे झुकलेला आहे. वेलकम परत एकदा मनोजदादा यांचं शुभ आगमन होताना पाहतोय व्यासपीठावर. पंच केले, धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र निश्चित अतिशय वेगात एक सिंगल. येणारे 10 बॉल आणि इथून मात्र पाहतो की आपण 10 बॉल 33 समीकरण आक्रमण करणं गरजेचं आहे. आणि याच पात्र आक्रमण केलंय पण फिल्डरला बीट करू शकणार नाहीये. चांगला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केलंय. या बॉलवरती परत एक आली सिंगल. सिंगलने इथून मात्र तुम्ही विजयाकडे वाटचाल करणार नाहीये. यामधून एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. चेंडू शिल्लक आहे ते 9 आणि समीकरण तो 32. या 3 बॉलवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं. आपण टॉस बॉक्स मध्ये वळवायचे आहेत. सफल झालंय. चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पण कव्हर कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. कौतुक करावं लागेल बॉलरचं ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं जातं त्या प्रकारे बॉलिंगचा मारा करताना 5 वर 5 धावा खर्च करतोय. सिंगल अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीची बॉलिंगचं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय आपण. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 4 चा आणि अद्भुत बॉलिंग अटॅक. विकेट जर आला तर सुंदर षटक. ओ माय गॉड, काय ह्या सुपर हिटर डिलिव्हरी ती होतो पाहतोय आपण. टप्पा चपकन थोडासा बाहेर वळणारा चेंडू होता आणि एका चांगल्या षटकाची समाप्ती पाहतोय आपण. आता मात्र येणारी 6 चेंडू आणि इथून सामना जिंकण्यासाठी 5 उच्च कोटीचे लांब 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 षटकार मारावे लागेल बॅटरला. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. दांडी 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 गुल धक्का बसलाय तो अजून एक. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र डावखोरा बॅटर येतोय. अजय 5 मध्ये 5 बाहेर मारावे लागेल. मला वाटतं की रिंकू सिंग आलंय. पाच बॉल वरती 5 षटकार म्हणजे 30 धावांचं आव्हान आहे. असे रेकॉर्ड खूप कमी वेळेस पाहायला मिळतात. फुल टॉसवर हा फटका व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये आणि 1 धाव या बॉलवरती मात्र कंप्लीट करतोय बॅटर. येणारे 4 बॉल आणि 29 धावांचं समीकरण. इथून मात्र अंकरपाडा संघ किती धावेचं मोठं अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न करेल. परिवर्तन क्षेत्रामध्ये कारण की उजव्या डाव्यात जोडी आहे. वारंवार परिवर्तन करावं लागतोय. गोलंदाज सज्ज होताना पुढे जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडूची लाईन कम करतोय बॉलर. दिमागाचा वापर केलाय. यश अंतिम षटक मारा करताना आणि मानवली पाडा विजयाकडे वाटचाल केले. एक मोठ्या विजयाकडे अग्रेसर होताना 59 धावा रोखताना मात्र अचूक टप्प्यावरची बॉलिंग अटॅक सर्व बॉलरच्या माध्यमातून आपण पाहिली. याच पात्र हा कटचा फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्र आहे पण दोन्ही क्षेत्ररक्षकाला चेंडू चकमा देईल आणि फरार होईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलं या बॉलवरती हा चौकार.
ते आपण 35 दयनीय स्थिती पराभवाच्या छायाकडे वळताना अंकरपाडा आणि याचबरोबर पाहतोय की अजून एका बॅटरचा होतोय खेळ समाप्त. नवीन बॅटर मनीष का होईना मनीषाला संधी मिळाली बॅटिंग करण्यासाठी. किती चेंडूचा खेळ बाकी आहे. मला वाटतं की शेवटचा बॉल आहे या सामन्यातला आणि मोस्ट टीमचा संगणक. हे बघा ही 5वी सूचना तुम्हाला आहे आणि लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहणं गरजेचं आहे. मला वाटतं की दूर बाउंड्री लाईनवर आहेत, आवाज येत असेल पण जाणून बुजून आपण येत नाहीये. चला विनंती असेल की आपण या. शेवटचे 2 मिनिट आहे मोस्ट टीमला आणि यावेळेस पात्र हा